मेरी क्रिसमस सगळ्यांना, हॅपी क्रिसमस, गॉड ब्लेस यू सर्व सेलिब्रेट. आम्हासाठी आज दाविदाच्या खटक्याला बाळ जन्मला, म्हणजे आज येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आपण क्रिसमस साजरा करतो म्हणजे का? येशू ख्रिस्त आम्हासाठी जन्मला. प्रेज गॉड, प्रेज गॉड, प्रेज गॉड. आणि तो आमच्या उद्धार करताय. प्रेज गॉड. ही खूप मोठी चांगली बातमी आमच्यासाठी. प्रेज गॉड. असं नाही की येशू ख्रिस्ताचा वाढदिवस आज आम्ही साजरा करतो म्हणजे आज या गोष्टीला 2024 वर्ष झाले. प्रेज गॉड. 2024 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त आमच्यासाठी जन्मला आणि आज आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करतो. प्रेज गॉड, प्रेज गॉड. आणि आम्ही सर्वांनी त्याचा वाढदिवस साजरा करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेज गॉड. जगातल्या लोकांना माहित नाही क्रिसमस म्हणजे त्यांना वाटतं एन्जॉय करायचं, आनंद करायचा. ते पण कसं जगामध्ये उड्या मारायचे, इकडं तिथं जायचं, दारू प्यायची, पार्टी करायचं, म्हणून त्यांना माहिती आहे. पण खरं क्रिसमस काय आहे? खरं क्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्त आज का जन्मला हे माहिती करणं खूप महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्त जन्मला या पृथ्वीवरती तुमच्या माझ्या उद्धार करण्यासाठी, तारण करण्यासाठी, तुमच्या माझ्या पापाचं मोल भरण्यासाठी आणि तुम्हाला आणि मला जगाच्या लोकांना नरकातून वाचवण्यासाठी. हे खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना नरकातून काय वाटत नाही, नरकातून काय नाही, त्यांना त्याचं महत्त्व वाटतं. पण त्याचं महत्त्व कधी कळेल जेव्हा हे सोडून जातील. जर त्यांनी येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा प्रभू स्वीकारला तर ते स्वर्गामध्ये जातील, स्वर्गामध्ये जातील. पण जर त्यांनी येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा प्रभू स्वीकारला नाही तर ते कुठे जातात? नरकामध्ये जातात. आणि नरकामध्ये काय? युगांसाठी अग्नीमध्ये खूप भयंकर त्रास आहे. आज आम्हाला थोडं ऊन वाढलं तर आम्हाला सहन होत नाही. तिकडचा अनेक प्रकारचे डिग्रीनी तापमान आहे, म्हणजे उष्णता आहे. आणि तिथं लोकांना त्या अग्नीमध्ये जातात. त्यापासून येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सोडवण्यासाठी, वाचवण्यासाठी आज येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती जन्मला. 2024. आणि जितक्याने येशू ख्रिस्त आपलं वैयक्तिक तारणारा प्रभू स्वीकारला तितक्याला परमेश्वराने देवाची लेकरं होण्याचा अधिकार दिला. तुम्ही येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा प्रभू स्वीकारले का? 2024 वर्षापर्यंत जन्मला होता. ज्यावेळेस तुम्ही आणि मी येशूला आपलं वैयक्तिक तारणारा प्रभू स्वीकारला त्यावेळी तो तुमच्या आणि माझ्या जीवनात आपल्या हृदयामध्ये तो जन्मला. तो आपल्या हृदयामध्ये, तो आपल्यामध्ये वस्ती करतो. पण आपण पाहूया की आपल्या उद्धारकर्ता तारणाचा जन्म कसा झाला. आज आपण बघतो की पृथ्वीवरती अनेक लोकांचा जन्म झालाय. अनेक स्त्रींचा झालाय, पुरुषांचा झालाय, अनेक लोकांचे मोठमोठे अधिकार त्यांचा जन्म झालाय. पण त्यांचा जन्म कसा झाला? त्यांचा जन्म एक स्त्री आणि पुरुषाच्या जेव्हा त्यांचं लग्न झालं, त्यांचं मिलन झालं त्यावेळी त्या आपल्या प्रत्येक मानव जातीचा जन्म झाला. परंतु येशू ख्रिस्ताचा जन्म काय झाला? कसा झाला? येशू ख्रिस्ताचा जन्म खूप अद्भुत आणि भारीक झाला. तर आपण ते पवित्र शास्त्रातलं वचनातलं पाहूया आपण, नाही का? आणि आपण बघू नाही का, जरी तुम्हाला माहित असेल तरी सुद्धा क्रिसमस आहे तर आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला. देवाचं वचन म्हणतं लूक पहिल्या अध्यायामध्ये कुवारी मरियमला देवताचा संदेश. बघा येशू ख्रिस्ताचा जो जन्म होणार आहे त्या जन्माची बातमी कुणाच्या द्वारे देवाने दिली पृथ्वीवरती? मरियमला देवताने दिली, गॅब्रिएल देवताच्या द्वारे. आपण वाचूया. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवताला पाठवले. ती दाविदाच्या घरातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागत होती आणि त्या कुमारीचे नाव मरियम होते. कुणाचा? येशूचा जन्म होण्यासाठी, येशूचा जन्म या पृथ्वीवरसाठी कुणाचा निवड केला? मरियमचा निवड केला. मरियमचा निवड केला. देवताने तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेली स्त्री, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ वाटली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. जेव्हा गॅब्रिएल देवदूत आला आणि हे कृपा पावलेली स्त्री बोलले आणि तुला शांती असो, जेव्हा हे बोलल्यानंतर ती खळबळली. ती म्हणली की अरे प्रभू देवताला पाठवलं, देवताने आज माझ्यासाठी काय संदेश आणला त्याच्यासाठी. आणि बायबल म्हणतो पुढे देवदूत तिच्याकडे आत म्हणाला, हे कृपा पावलेली स्त्री, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ वाढली आणि हे अभिवचन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवताने तिला म्हटले, मरिये भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावरती झाली. पहा तू बरोबर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. काय म्हणाला तिला की बघ तू पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव काय? येशू ठेव. आणि येशूचं नाव काय? येशूच्या नावाचा अर्थ काय? इम्मॅन्युअल, म्हणजे तुम्हा बरोबर देव, आम्हा बरोबर देव. तुम्हा बरोबर देव, आम्हा बरोबर देव. आपल्या प्रत्येकावरती देव येशूचं नाव आपल्याला त्याला इम्मॅन्युअल म्हणते, म्हणजे
येशूचा असेल. येशूचं नाव म्हणजे तो आपला उद्धार करता. पहा तू गरोदर राशील तुला पुत्र होईल त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील. कुणाचा पुत्र म्हणजे जन्मणार कुणाच्या द्वारे? मरियमच्या द्वारे. पण त्याला कुणाचा परमेश्वराचा म्हणजे आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्ता पवित्र पवित्र सेनेश्वराचा जो एक म्हणजे ज्याने पूर्ण निर्माण सृष्टी निर्माण केली. प्रत्येक मानवदत्त त्याच्या प्रतिमाचं म्हणलं. त्याचं काय म्हणलं? तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील. सर्व समर्थ पवित्र पवित्र सेनाधिपतीचा पुत्र म्हणतील. म्हणजे सर्व समर्थ परमेश्वर येशूचा पिता असणार. पहिला स्तुती असो. पहा तू गरोदर राशील तुला पुत्र होईल त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्व दावीद ह्याचे राजा देईल. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगाने राज्य करेल. कसं करणार राजा? एक दिवस, आठवडा, वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, युगांसाठी या युगात युगांसाठी राज्य करेल, सत्ता करेल, अधिकार करेल, साम्राज्य करेल. तो म्हणतो काय म्हणजे? आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगाने राज्य करेल. राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. म्हणजे या पद्धती जितके जण जन्मलेल्या ज्याने राज्य केलं त्यांच्या राज्याचा अंत झालाय. जे राज्य करते त्यांचा अंत होणार आहे आणि जे येणारे राज्य करते त्यांचा अंत होणार आहे. परंतु जे मरियमच्या द्वारा जो पुत्र जन्मणार आहे त्याचं नाव येशू ठेवणार आहे. त्याचं राज्य काय? याकोबाच्या घराण्यावरती म्हणजे तो तुमच्यावरती माझ्यावरती तो युगांसाठी राज्य करेल. युगांसाठी सत्ता असेल. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. हेच वचन हजारो वर्षापूर्वी दानियेलच्या पुस्तकामध्ये 2रा अध्याय 44 मध्ये लिहिले. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही आणि त्याचे प्रभुत्व कोणाच्यासाठी जाणार नाही आणि त्याचे सिंहासन त्याचं राज्य युगांनी राहतील. मला बोला प्रभू तुझं म्हणजे प्रविष्टाचं राज्य कुणाचं राज्य? माझं राज्य. बोला प्रविष्टाचं राज्य म्हणजे आपलं राज्य. त्यांनी येशूला आपलं वैयक्तिक कारना प्रभू केलं त्यांचं राज्य म्हणजे नवीन काळाच्या मंडळीचं राज्य. आणि नवीन काळाच्या मंडळीचं राज्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे या युगात युगांसाठी कधीच रद्द होणार नाही. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही आणि त्याचे प्रभुत्व कोणाच्या हाती जाणार नाही. म्हणजेच काय? येशू ख्रिस्तामध्ये येशूच्या नावाने बोला माझ्या राज्याचा अंत होणार नाही, माझे प्रभुत्व कोणाच्या हाती जाणार नाही आणि माझ्या प्रविष्टाचं सिंहासन युगांसाठी सिंहासन माझ्या जीवनात स्थापित आहे. कार्यरत करते. मर्यादेत देवताला म्हणते हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावरती आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावरती छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. प्रभू काय म्हणतात? ती मरियम म्हणते मला पुरुष माहित नाही कसा त्या मुलाचा जन्म होईल. तर प्रभू देवा गब्रिएल म्हणतात त्याला देवदूत तुला उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल. पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावरती छाया करेल. या कारणाने त्याचा जन्म होईल. कसं झालं येशूचा जन्म? स्त्रीच्या झाला तर स्त्री आणि पुरुषाचं मिलन झालं नाही, लग्न झालं नाही तर त्यानंतर बायबल म्हणतं परमेश्वराचं सामर्थ्य तुझ्यावरती, देवाचा आत्मा होतं तुझ्यावरती आणि त्या देवाच्या आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म होईल. म्हणजे कुवारी मरियमच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. पहा तुझ्या नात्यात प्रकार कारण देवाला काहीच अशक्य नाहीये. देवाला काहीच अशक्य नाही. काय म्हणजे जे मला केले का परमेश्वराचं सामर्थ्य तुझ्यावरती, पवित्र आत्मा तुझ्यावरती आणि त्याच्याद्वारे त्याचा जन्म होईल. म्हणजे बगर पुरुषाचा हे कसं काय हे तसं झालं तर अनुसार जर त्या मुलाचा जन्म झाला तर लोक मला काय म्हणतील, माझे आई वडील मला काय म्हणतील, ज्याच्याद्वारे योसेफ बरोबरचे माझं लग्न ठरलेले तो काय म्हणेल? तो मला म्हणेल की बेबीची स्त्री आहे, ही वाईट स्त्री आहे. हिने लग्न होण्याच्या आधी मुलाचा जन्मला तर ती म्हणला कसा होईल? तिला वाटलं की योसेफचे लग्न होईल मग त्याचा जन्म होईल. नाही, पण देवाचा म्हणतो पराक्रमाचा सामर्थ्य तुझ्यावरती येईल, देवाचा आत्मा तुझ्यावरती येईल आणि त्याच्याद्वारे त्याचा जन्म होईल. आणि ती बातमी तो संदेश ऐकून ती घाबरली आणि विचार करते असेल आणि ती विचार करते ऐकून संदेश ऐकून ती घाबरलेली नाही. काय म्हणते ती?
मग लोक काय म्हणते प्रेरणा काय म्हणते माहितीये, तेव्हा मरियम म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघाले. काय म्हणलं ते, मी प्रभूची दासी, प्रभू आपण जे सांगतात ना त्या शब्दाचं एक शब्दांचा माझ्या जीवनात घडावं. म्हणजे मी तयार आहे उद्धार करताना माझ्या जीवनात माझी दिनचर्या पवित्र आत्म्याचा जन्म देण्यासाठी मी तयार आहे. लोक काय बोलले, माझ्या ज्याच्यावर लग्न होईल तो काय बोलले, माझे आई वडील काय बोलले, माझे भाऊ बहीण काय बोलले, मी त्याचा विचार करत नाही. पण देवाने माझ्यासाठी योजना निवडली ना की माझ्याद्वारे उद्धार करताचं तारणाचं यीशूचं जन्माचे परमेश्वराचं सामर्थ बदलते आणि पवित्र आत्म्याचा त्याचा जन्म होईल. तर मी काय, मी तयार आहे, मी प्रभूची दास आहे. प्रभू तुझे काय म्हणतो त्यानुसार माझ्या जीवनात घडावं. म्हणजे येशूचा जन्म कसा होते, कुंवारी मरियमच्या द्वारे पवित्र आत्म्याचा जन्म होतो. आणि अशा प्रकारे कुंवारी मरियमच्या द्वारे येशूचा जन्म झाला का, ही बातमी अजून तुला सांगितली. बघा आपण पवित्र शास्त्रात वाचूया. मग मेंढपाळाला पण ही बातमी दिली देवाने. लूक दुसरा अध्यायामध्ये आपण वाचतो 8 मध्ये, त्या परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे ते त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तेव्हा काय, गावात तारणारा जन्मला आहे. म्हणजे का जन्मला आहे, कसं, जे परमेश्वराने गॅब्रिएल देवदूताकडे मरियमला अभिवचन दिलं त्या अभिवचनानुसार येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. कसा जन्म झाला, ते योसेफच्या द्वारे का नाही, जन्म झाला कुंवारी मरियमवरती. देवाचा पराक्रमाचं सामर्थ्य तिच्यावरती आलं, देवाचा आत्मा तिच्यावरती आला आणि त्याद्वारे येशू ख्रिस्त तिच्या गर्भामध्ये गर्भधारण झाला आणि नंतर 9 महिन्यानंतर त्याचा जन्म झाला. आणि जन्म झाले साक्षी कुणी दिली, देवतांनी मेंढपाळांना दिली. त्या दिवशी ते मेंढपाळ चरत होते. ख्रिसमसच्या दिवशी ज्याचा जन्म झाला का, पण त्या दिवशी त्यांना काय म्हणले की मेंढपाळांना म्हणले की आज काय म्हणले बघायचं का ते, हा दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. काय, तो ख्रिस्त प्रभू आहे, देवाचा अभिषिक्त, जगाचा उद्धार करणारा तारणारा आहे. ज्या ख्रिस्ताची तुम्ही आणि अनेक लोकांच्या वाट बघत की तो ख्रिस्त जन्मला आहे. आणि तुम्हाला खून ही की बाळाच्या दुधाळलेले व गव्हाण्यात ठेवलेले एक बाळ तुम्हाला आढळेल. काय म्हणजे कसं झालं, आणि तुम्हाला खून ही आहे की बाळाच्या दुधाळलेले व गव्हाने ठेवलेले एक बाळ तुम्हाला आढळेल. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. मेंढपाळाला कुणी बातमी दिली, देवताने नाही, तारणाला जन्मणारे ही बातमी कुणी दिली, बघा देवाच्या देवताने गॅब्रिएल दिली. आणि जन्मल्यानंतर पण ही बातमी कुणी दिली, देवताने दिली. कुणा दिली, प्रथम मेंढपाळाला दिली. ठीक आहे, तुम्हासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे, तो जगाचा उद्धार करताय, तो तुमचा उद्धार करताय. ज्या उद्धार करण्याची वाट बघत होता तो उद्धार करता जन्मला आहे येशूच्या गाडी. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. देवतांनी संदेश दिला, बातमी दिली, उद्धार जन्माला आणून गेले. मनुष्य जरी खोटा बोलला, तुझ्या देवदूत काय उभा म्हणतील, आम्ही सुवार्ता केली देवाचा, आम्ही साक्षी की उद्धार करते आपण देवदूत जन्माला. तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमपर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरियम, योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळ ही त्यांना सापडली. होते का, त्यांना सापडले की नाही, जसं देवदूत मध्ये गेले का गव्हाणे का बाळाला तसं ठेवलेले, गुंडळ त्याला ठेवलेले गव्हाणे, त्यांना तसं भेटलं की नाही, पाहिलं की नाही त्यांनी. पवित्र शास्त्र काय म्हणतं, तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळ ही त्यांना सापडली. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बाळाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. त्यांनी घोषणा केली की आम्हाला सांगितले की आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला, तो ख्रिस्त प्रभू आहे. हा प्रभू येशू
तेव्हा स्तुती असो. तुम्ही घोषणा करता का येशू ख्रिस्त हा ख्रिस्त प्रभू आहे, तेव्हा आपला आहे ना तेव्हा. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु आश्चर्यचकित झाले काय, त्या ऐकणाऱ्यांना काय आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य वाटलं? कारण की त्याच्यामध्ये अनेक लोक ज्ञानी असले नाही का, सदुकी, फरीसी, यहुदी लोक, जे अनेक लोक ख्रिस्ताची वाट बघत होते. त्यांनी पण ती बातमी ऐकली की तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तो जगाचा उद्धार करता आकार जन्मले. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं. तर म्हणजे आपल्या प्रविष्टाचा जन्म कसा झालाय? कुवारी बलिंद्राद्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देतो आलं, त्याद्वारे त्या बाळाच्या मुलाचा जन्म झालाय. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. बघा आपण इथं पण वाचतो. मग मंदिरात येशूचे समर्पण. पुढे मोशेच्या नियमशास्त्राचे त्याचे शुद्धीकरण दिवस भरल्यावर ते त्याला वर यरूशलेमेत घेऊन आले. ते अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण करावे. कुणाचे? येशू ख्रिस्ताचे समर्पण म्हणजे काय? डेडिकेशन. तेव्हा लहान माणसाला आपण समर्पण करतो ना, तसं येशू ख्रिस्ताला आपण काय केलं? मंदिरात घेऊन जाऊन समर्पण करण्यात आलं. म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ओल्याचा जोडा आणि पाडव्याची 2 पिल्ले यांचा यज्ञ करावा. बघा तिथं मंदिरामध्ये कोण होता? शिमोन. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरूशलेमात होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहत होता. कुणाची वाट होता? सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. काय होता? तो सांत्वनाची वाट बघत होता व त्याच्यावरती पवित्र आत्मा होता. सांत्वनाची म्हणजे काय? उद्धार करण्याची तो वाट बघत होता आपल्याला, व त्याच्यावरती पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. जो देवाचा आत्मा त्याच्यावरती होता, देवाच्या आत्म्याने त्याला काय सांगितलं? जवळ तू उद्धार करता तारणारा येशू ख्रिस्ताला तू पाहणार नाहीस, तो तुला मरण देणार नाही. तो तुला स्वर्गात घेऊन जाण्यात येणार नाही. तो तू पृथ्वीवरती राहणार. जर 2024 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त जन्माला असता, आज जर जन्माला असता, तरी सुद्धा तो जिवंत असताना वाट बघत. कारण की देवाच्या आत्म्याने जे अधिवचन दिलं, त्या अधिवचनाला कोणी रद्द करू शकत नाही. तर त्याला अधिवचन दिलं होतं, देवाच्या पुत्राला, नातून येशू ख्रिस्ताला, तारणाऱ्याला, उद्धार करताना तू पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही. त्याला आत्म्याने मंदिरात आणले. काय केलं? ज्या देवाच्या आत्म्याने त्याला अधिवचन दिलं, त्या देवाच्या आत्म्याने त्याला मंदिरात आणलं. तो कुठेतरी बसला असेल मंदिराच्या अवतीभोवती, प्रार्थना असेल, पण देवाच्या आत्म्याने सांगितलं, चल तुला मंदिरात जायचं, चल. तो म्हणजे तो पवित्र आत्म्याचा ऐकणार होता आणि मंदिरात त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले. देवाच्या आत्म्याने सांगितलं, ज्या ख्रिस्ताची, ज्या उद्धार करण्याची, तारण्याची, येशू ख्रिस्ताची तू वाट बघत आहे. तो आत आलेला आहे, तो आलेला आहे मंदिरामध्ये आणि तो आला मंदिरामध्ये, त्याला पाहिलं आणि त्याला काय केलं? त्याने आपल्या हातात घेतलं. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊन देत आहेस, कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले. येशू ख्रिस्ताचा प्रविष्टाच्या या पृथ्वीवरती जन्म होणे म्हणजे काय? उद्धार करता तारणाचा जन्म. हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊन देत आहेस, कारण आपल्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे. कारण तुझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे, ते तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीय प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. देवा तुझ्या असं आपला येशू ख्रिस्ताचा कसा जन्म झाला? तुम्ही कोणत्या शास्त्रात ऐकलं ना, पाहिलं ना?
कुवारी मरियमच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वराचं सामर्थ्य मरियमवरती आलं, देवाचा आत्मा तिच्यावरती आला आणि त्याच्याद्वारे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. स्तुती असो. परमेश्वर सर्व गौरव महिमा मी तुला देतो. तू राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू, तू साधी तू चालते त्याचा भगवती परमेश्वर आहे बाबा. धन्यवाद करतो बाबा. बाबा धन्यवाद करतो. कुमारी मरियमच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे बाबा परमेश्वराचं सामर्थ्य मरियमवर आलं, देवाचा आत्मा तिच्यावर उतरला, त्याच्याद्वारे बाबा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. धन्यवाद करतो प्रभू येशू, तू आमच्या उद्धार करता आनंद प्रभू. आज खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची बातमी आहे प्रभू. धन्यवाद करतो बाबा. आज तुम्ही तुझा मूल बाबा तू आम्हाला येशू ख्रिस्त तू आम्हाला दिलंस परमेश्वर बाबा. येशू ख्रिस्त आज तू आमचा उद्धार करताय आणणार आहे बाबा. धन्यवाद करतो. तुझी स्तुती आणि महिमा मानतो. तुझ्या नावावर उचलतो बाबा. तू राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू. समजा आपल्या मुखाने धन्यवाद आपले शब्द बोला आणि प्रभूला धन्यवाद द्या. शारामांत गोरो शारांत कांतारा बाबा. एकांत गोरो शारामा शारांत गोरो शारांत बाबा. एकांत ईश्वराला शारांत बाबा. धन्यवाद, धन्यवाद करो बाबा. धन्यवाद करतो. येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आलाय. तो आहे, तो समर्पित करतो बाबा, डेडिकेशन करतो बाबा. तो ताबा घे बाबा आणि तुझ्या गुणासाठी, तुझ्या पित्तासाठी, तुझ्या नावासाठी उपयोग करून घे बाबा.
सर्व गौरव महिमा आम्ही तुला देतो बाबा. तुझी स्तुती आणि महिमा गातो बाबा. धन्यवाद करतो बाबा. हालेलुया जीसस. I praise you, I praise you, I praise you Jesus. I worship you Jesus. आम्हाला बाबा आमच्या मंडळीला आलेला प्रत्येक भावाला येणाऱ्या भावांना बाबा आम्हा सर्वांना तुझ्या उपस्थितीमध्ये पवित्र चरण बाबा तुझ्या हातामध्ये समर्पित करतो बाबा. डेडिकेशन करतो बाबा. तू ताबा घे बाबा आणि तुझ्या नुसारच्या महिमेसाठी आमच्या मंडळीच्या प्रत्येक लोकांचा उपयोग करून घे बाबा. जे काय तुझ्यातर्फे येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या सामशक्ती अभिषेकाच्या ते जाऊन बाबा. जे तुझ्यातर्फे येशूच्या नावाने मी बांधतो काढतो आणि जे तुझ्यातर्फे मोकर लीज करतो सर्व जे चिंता कसला माझ्या तुझ्या आडत बाबा आणि तुझ्या दैविक प्रीती शांती आणि विसायची मोकळी टाकतो बाबा. धन्यवाद करतो बाबा. आम्हा सर्वांना तुझ्या उपस्थितीमध्ये जाता आमच्या मंडळीच्या प्रत्येक पती पत्नीना बाबा प्रत्येक व्यक्तींना बाबा प्रत्येक भाव बहिणींना त्यांच्या पती पत्नी देवबलींना त्यांच्या प्रत्येक मुलाबाळांना आम्ही तुझ्या हातात देतो. आमच्या मंडळीच्या लहान मुलांना बाबा युद्ध आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. प्रत्येकाच्या अंतर्मन विचाराचा ताबा घे बाबा या ख्रिस्तामध्ये. प्रत्येकाने आशीर्वाद कर ब्लेस कर बाबा आणि तुझ्यासाठी पित्तासाठी नामासाठी प्रत्येकाचा उपयोग करून घे बाबा. जे काय तुझ्यातर्फे येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या सामशक्ती आहे ते जाऊ दे बाबा. जे तुझ्या प्रेमाचा खूप दाखवून बाबा आणि जे तुझ्या मोकर लीज करतो सर्व जे चिंता कष्टवार काळजी आम्ही तुझ्या काढतो बाबा आणि तुझ्या दैवी प्रीती शांती विसायची मुला बाबा येशूच्या नावाने प्रार्थना आमेन. बोला सुप्रभात. पिता परमेश्वर मी पापी मी जाणते प्रभू तुझा पुत्र येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी माझ्या शापांसाठी व माझ्या आजारांसाठी क्रूसावर मरण आणि पुन्हा मरणातून तिसऱ्या दिवशी तुझ्या उजव्याला बसून माझ्यासाठी मध्यस्थी करते. हे प्रभू येशू या क्षणी तू माझ्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून शुद्ध कर. तुझ्या पवित्र आत्म्याचे द्वारे माझ्या आत्मा जीव शरीराचा माझ्या पूर्ण जीवनाचा ताबा घे. धन्यवाद प्रभू येशू की तूने मला क्षमा केलं आशीर्वादित केलं आरोग्य दिलं. हे प्रभू येशू आज या 2024च्या क्रिसमस मध्ये मी पुन्हा माझं जीवन वैयक्तिक तुझ्या हातात समर्पित करतो. माझ्या पतीला माझ्या पत्नीला आम्हा दोघं पती पत्नीला तुझ्या हातात समर्पित करते. धन्यवाद प्रभू येशू की तुझी माझा ताबा घेतला माझं समर्पण स्वीकारलं. हे प्रभू येशू मी तुला माझा वैयक्तिक तारणा आणि प्रभू म्हणून स्वीकारतो. जे काय प्रभू तुझ्यातर्फे तेच राहू दे. जे तुझ्यातर्फे नाही काढून टाकतो आणि जे तुझ्यातर्फे मोकळं करतो. धन्यवाद प्रभू येशू. हे पिता परमेश्वर ही सर्व प्रार्थना तुझा पुत्र येशूच्या नावाने मागतो आहे. आमेन. आमेन.